रामकृष्ण हरी. विठोबाशी आपल्या विठोबाशी संवाद सगळेच साधतात, पण रखमाईशी असा संवाद साधणं ही कल्पनाच मला खूप भावली. अगदी हृदयस्पर्शी कविता आहे. वामांगी अरुण कोलटकरांची. ते म्हणतात, देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये तिथे विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो, राहिलं रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेकायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून, आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठे गेला, दिसत नाहीये. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कुणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं, आणि दगडासारखी झाली आहे मान, अगदी धरली आहे बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो, कधी जातो, कुठे जातो, काय करतो, मला काही माहीत नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आता मात्र आज एकदमच मला भेटायला धावून आलंय 28 युगांचं एकटेपण. 28 युगांचं एकटेपण. किती भावस्पर्शी आहे ही कविता. 28 युग विटेवर उभं राहून विठ्ठल थकला नसेल, पण रुक्मिणीच्या या 28 युगांच्या प्रतीक्षेचं ओझं नक्कीच विटेपेक्षा जड असणार.